भगवे आता फडकायला लागलेले आहेत. नेमका कोणता भगवा? सगळेच भगवे, वेगवेगळे भगवे फडकतायत, वेगवेगळे उद्घोष सुरू झाले. आपल्या लोकसभेच्या गाण्यामधला जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला सांगत होते का? आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च स्वराने म्हणू तो जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र हे आजपासून परत सुरू करा. अभिमानाने बोला जय महाराष्ट्र. आणि आवाज असा घुमला पाहिजे की समोरचा जो आपल्यावरती त्याचं संस्कृती लादणारा असेल, जागेवरतीच त्याचं जे काय व्हायचं ते झालं पाहिजे. जय महाराष्ट्र हे आजपासून जोरात सुरू करा. एकमेकाला भेटल्यानंतर अरे आम्ही सुद्धा जय जय रघुवीर समर्थ बोलणारे समर्थ रामदास सुद्धा आमचेच होते ना, मनाचे श्लोक त्यांनी शिकवले आम्हाला. महाराष्ट्रामध्ये जेवढे हिंदुत्व जपणारे साधू संत झाले तेवढे इतर प्रांतात झाले असतील तर आनंद आहे. पण आम्हाला जेवढी संस्कृती आणि एक सांस्कृतिक इतिहास आहे, संस्कार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कोणी काही संस्कार शिकवण्याची काही गरज नाही. हिंदुत्व शिकवण्याची तर काही कोणी अजिबात गरज नाहीये. लढायचं कसं तरी आम्हाला शिकवूच नका, कारण आमच्या रक्तामध्ये लढाच आहे. सदांकदा आम्ही लढतच राहिलेलो आहोत. शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी नाही झालेला, तर मराठी माणसाच्या भूमिपुत्रांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झालेला आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, पण एकदा जर का नाव गेलं तर मग परत कधी मिळणार नाही. आम्ही त्या नावाला जपणारी माणसं आहोत. शिवसेना या वलयाला मी कोण आहे, काय असं माझं आहे. मला माहिती आहे की मी कधी कधी सांगतो की शिवसेना प्रमुखांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता, आदित्यवर करता का? कारण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, याला जपला पाहिजे. हा शिवसेना प्रमुखांचा नातू आहे, याला जपला पाहिजे, म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता. नाही तर आमचं कर्तृत्व काय? पण त्या कर्तृत्व नसलं तरी सुद्धा मगाशी मी जे काय बोललो त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. वादळात खेळत मी मोठा झालेलो आहे, पण वादळाची जबाबदारी, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन मी पुढे जातोय. ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं, पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटता पराभव आपला झालाय. आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे. इतर ठिकाणी सुद्धा निवडणुका होत आहेत. एक एक निवडणुका, आता निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी एक विचित्र पद्धतीने अवलंबलेलं आहे. यावेळेला आपल्या मुंबईमध्ये ईव्हीएमच्या बरोबर ते व्हीव्हीपॅटचं मशीनच काढून टाकलं. म्हणजे आपण नेमकं मतदान कोणाला करतो आहोत हेच आपल्याला कळत नाही. आता आजही तक्रार येत आहेत की आम्ही बटन दाबलं तिकडे दिवा नाही पेटला. बरी मशीन सुद्धा वापरली म्हणजे हा सगळं मी काही खापर नाही फोडत कोणावर, पण याला लोकशाही म्हणायची का? याला लोकशाही मानायचं का? ज्या पद्धतीने मतदार याद्यांचा घोळ केला गेला, ज्या पद्धतीने मतदान केंद्रावरती काही ठिकाणी घोळ झाले आणि आपण वेळेवरती दुबार मतदार शोधून काढले नसते तर मग मुंबईचा निकाल आणखीन वाईट लागला असता. हे तुम्ही जागरूक राहिलात म्हणून आणि म्हणून निदान इथपर्यंत तरी त्यांना रोखू शकलो. नाहीतर हे धरून चालले होते की आता शिवसेना संपली आणि आपल्याला चरायला कुरण मोकळं झालं. अरे येतो कसा बघतो ना, कुरण चरायला ये, नाही तुझ्या पेकाटामध्ये नाही दांडकं टाकलं तर बघ. परत नव्याने सुरुवात करायची आपल्याला, पुन्हा नव्याने सुरुवात करू. अरे ठीक आहे हो, मगाशी त्या वृक्षाचं जसं उदाहरण दिलं तसंच आणखीन एक उदाहरण आहे. झाडं बघितल्यानंतर हा निसर्गाचा नियम आहे की पानगळ होतेच, पण नवीन पालवी फुटते. आज पुन्हा नवीन पालवी माझ्या शिवसेनेवर फुटलेली आहे. आणि काही वेळेला पानगळ होणं हे गरजेचं असतं. अनेकदा मी म्हटलेले की सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. सडलेली पानं जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन कोंब फुटत नाहीत. जाऊ दे, जी सडली होती ती सडली. आणि ती सडलेली पानं जर कोणी त्यांच्या झाडाला लावून त्यांना जर का ती वाढ वाटत असेल तर वाटू दे त्यांना, पण ती पानं सडलेत आणि ती झडलेत, ती टिकणार नाहीत तुमच्याकडे, कारण त्याच्यामध्ये जीव नाहीये. तुम्ही आज तुमचं काहीतरी चिकटवून त्याला फेविकॉल सारखं चिकटवलं असाल, पण त्या पानामध्ये जीव राहिलेला नाही. विकलेली गेलेली पानं आहेत, ती तुम्हाला झाडाला तरारी देऊ शकणार नाहीयेत. आणि जो शिवसैनिक आहेत ना सगळीकडे, म्हणजे मला
काही वेळेला आश्चर्य वाटतं की ही काय बाळासाहेबांनी काय तयार केलं नेमकं. आज सुद्धा प्रत्येक वॉर्डात एकापेक्षा एक सरस उमेदवार माझ्यासमोर बसले होते. महिला होते, पुरुष होते, सगळे होते. काही जणांना मी म्हणजे नियमाप्रमाणे मुंबईमध्ये एका वेळेला ठिकाणी एकच उमेदवारी देऊ शकतो. 2 असले तर 1 नाराज होतो, 4 असले तर 3 नाराज होतात, काही ठिकाणी तर 5पेक्षा जास्त उमेदवार होते. आणि मग इकडे कस लागतो तो माझ्या नेतृत्वाचाही लागतो, पण तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेचा सुद्धा लागतो.